नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे। या ठिकाणी आपण काय करणार आहोत मित्रांनो, तर टीसीएस पॅटर्ननुसार अतिशय इम्पॉर्टंट असं जीके या ठिकाणी पाहणार आहोत। आता हे जीके तुम्हाला टीसीएस पॅटर्ननुसार का पाहायचं मित्रांनो, तर ही परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस घेणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, टीसीएस पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पाहूया आपण, सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे? आता या ठिकाणी काय विचारले पहा की रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। कॉमन प्रश्न होता, सगळ्यांना माहित असेल की रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? चंदीगड शहरामध्ये आहे। ठीक आहे, परंतु आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जे रॉक गार्डन आहे हे कशापासून बनलेलं आहे मित्रांनो, तर हे कचऱ्यापासून बनलेले आहे। पहा कशापासून? कचरा। कोणता कचरा? पहा औद्योगिक कचरा आणि घरगुती कचरा, या दोन कचऱ्यापासून काय झालेलं आहे, रॉक गार्डन बनलेलं आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। कुठे आहे, कशापासून बनलेलं आहे, याची निर्मिती कोणी केली, याच्यावरती सुद्धा एक प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे। मग याची निर्मिती कोणी केली होती पहा रॉक गार्डनची, तर ती नेकचंद सैनी यांनी काय केली होती, रॉक गार्डनची निर्मिती केली होती। आणि ही निर्मिती कधी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। 1957 साली त्यांनी काय केली होती, रॉक गार्डनची निर्मिती केली होती। आणि हे रॉक गार्डन काय मित्रांनो, तर हे काय गार्डन म्हणजे अशी बाग नाही, तर ही कोणती बाग आहे, ही शिल्पकला बाग आहे। म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळे शिल्प ठेवलेले आहेत। ही कोणती बाग आहे? शिल्पकला बाग आहे। तर आपल्याला लक्षात असतं गार्डन म्हटलं की आपल्याला डोक्यात लगेच येते बाग येते, मग तिथं मुलं मुली जाऊन बसणार वगैरे वगैरे XYZ। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण 2 नंबर। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी होती। काय विचारलंय? किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये होती असं विचारले। कशानुसार? 2011च्या जनगणनेनुसार। मित्रांनो, हे टीसीएस आहे ना, भरपूर प्रश्न काय करताय, जनगणनेवरती विचारताय। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, 2011ची जी जनगणना आहे ना, ही तुम्हाला 100% तोंडपाठ करायची। का करायची? तर तुमची कुठलीही परीक्षा असो त्याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न काय केले जातात, तर 100% तुम्हाला टीसीएसने या ठिकाणी विचारलेले असतात। ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ती आहे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, आणि जर या ठिकाणी विचारलं असतं की सर्वात जास्त किशोरवयीन मुलामुलींची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय सर्वात जास्त प्रमाण आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण। त्याच्या अगोदर एक जनगणनेवरती एक बेसिक तुम्हाला एक रिव्हिजन सांगतो की प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये पहिली जनगणना कधी झाली, तर पहिली जनगणना कधी झाली होती, 1871 साली। आता शेवटची जनगणना कधी झालेली आहे, 2011ला झालेली आहे। 2021ला होणार होती, परंतु काय कोरोनामुळे ही जनगणना काय होऊ शकलेली नाही, लक्षात ठेवा। ठीक आहे, मग शेवटची जनगणना कोणती आहे, 2011चीच आहे। मग ही जनगणना कितवी आहे, 2011ची जनगणना कितवी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता। मग ही कितवी जनगणना आहे, तर ही 15वी जनगणना आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न विचारला होता की 2011ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतर कितवी आहे, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही कितवी जनगणना आहे, तर ही स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एक कॉमन प्रश्न विचारला जातो की भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे। कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, उत्तर प्रदेश आहे। आणि दुसरा क्रमांक कोणाचा आहे, तर तो आपल्या महाराष्ट्राचा आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो की सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची आहे। जर असा प्रश्न आला, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश विचारलं, तर आपलं उत्तर काय येईल, लक्षद्वीपची लोकसंख्या सर्वात कमी आहे। परंतु या ठिकाणी जर प्रश्न विचारला की सर्वात कमी लोकसंख्या कोणती राज्याची आहे, म्हणजे केंद्र हा उच्चार शब्द जर केलाच नाही, तर मात्र कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे, तर ती सिक्कीमची आहे। हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे। या बेसिक गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु याच्यावरून काय होतं, आपला एखादा मार्क परीक्षेमध्ये जाऊ शकतो। तुम्ही जर याच्या अगोदर परीक्षा दिल्या असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, परीक्षेमध्ये आपल्यात काय होतात, 1 ते 2 चुका अशा होतात की त्या सोप्या असतात आणि आपल्याला घरी गेलो कळतं, अरे हे तर मला येत होतं, परंतु काय झालं, गडबडीत माझ्याकडून वाचण्यात चुकलं, म्हणून माझा काय झाला, परीक्षेमध्ये मार्क गेला। म्हणून लक्षात ठेवा, जर राज्य विचारलं तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे, कमी लोकसंख्येचं सिक्कीम आलं पाहिजे। आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणतं असं विचारलं
आणि जर लक्षद्वीप ऑप्शन असेल तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे, लक्षद्वीप उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, याच्यावरती सुद्धा सरळ सरळ प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे पहा, तर ते आहे 11,23,72,333. लक्षात ठेवा. क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, तिसरा लागतो. लोकसंख्या किती आहे, 11,23,72,333. लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो भारतामध्ये, तर दुसरा लागतो. आणि महाराष्ट्राची सरासरी घनता किती आहे, कशानुसार, 2011च्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची घनता किती आहे लोकसंख्येची, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेला आहे. मग घनता किती आहे मित्रांनो, तर ती घनता 365 प्रति चौरस किमी. ही काय आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून या ठिकाणी तुम्हाला एवढी डिटेल्स माहिती दिलेली आहे. मित्रांनो, प्रश्नासोबत आपण जेवढी डिटेल्स माहिती देतो ना, तेवढी डिटेल्स माहिती तुम्हाला कोणीच देत नसेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. तर आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील एकमेव आणि सर्वात दर्जेदार, सर्वात वैशिष्ट्यपूर्ण काय आपली टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा. एक तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतील, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये जलसंपदा विभागाचे झालेले एकूण 11 पेपर्स तुम्हाला या ठिकाणी काय केले जातील, फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे एवढं स्टडी मटेरियल जरी तुम्ही केलं तरी तुम्ही जलसंपदा भरतीमध्ये 160 प्लस मार्क काय मित्रांनो सहज घेऊ शकता. आणि 160 प्लस मार्क जर झाले तर तुम्हाला, तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय केला असेल ती पोस्ट तुम्हाला काय 100% मिळू शकते. ठीक आहे. मग या ठिकाणी नोट्स पहा, कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सायन्स, इकॉनॉमिक्सच्या सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. ओके. आता या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर 150 रुपये किंमत आहे. परंतु ऑफरनुसार ती तुम्हाला काय होईल, आज जर तुम्ही ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला ऑफरनुसार काय होईल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर या ठिकाणी आपला गुगल पे आहे, फोनपे आहे. या ठिकाणी नंबर आहे पहा 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये आयुष्यमान सहकार योजना सुरू केली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं प्रश्न काय आहे, आयुष्यमान सहकार योजना विचारलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती कोणती योजना आहे, तर ती आहे आयुष्यमान भारत योजना. ओके. मग आयुष्यमान भारत योजना आणि आयुष्यमान सहकार योजना ह्या दोन काय मित्रांनो वेगवेगळ्या योजना आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. मग इथं विचारलंय आयुष्यमान सहकार योजना, मग ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे. आता या ठिकाणी आपल्याला आयुष्यमान हा शब्द वाटतो, याच्यावरून आपल्याला वाटतं ही योजना काय आरोग्याच्या संदर्भात आहे. योजना तर आरोग्याच्या संदर्भात आहे. मग आपण उत्तर लिहितो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, परंतु हे उत्तर काय होतं या ठिकाणी आपलं चुकतं. तर आयुष्यमान सहकार योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे, तर ती आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, म्हणजे कृषी मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. कधी सुरू केलेली आहे हे पण लक्षात ठेवा, तर ती ऑक्टोबर 2020 मध्ये ही योजना काय केलेली आहे, कृषी मंत्रालयाने सुरू केलेली आहे. कशासाठी सुरू केली, तर ग्रामीण भागामध्ये हे जे आरोग्य सुविधा केंद्र आहेत त्यांना काय पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. ठीक आहे. आणि आयुष्यमान भारत योजना कोणत्या मंत्रालयाची आहे, तर ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची योजना आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. पुन्हा पहा लोकसंख्येवरतीच प्रश्न आहे. लोकसंख्येवरती भरपूर प्रश्न विचारतोय TCS. ठीक आहे.
काय विचारले पहा, महाराष्ट्र भारताच्या 2011च्या नुसार तात्पुरती भारतीय लोकसंख्येचा, आता या ठिकाणी महाराष्ट्र हा शब्द चुकून टाईप झालाय. काय विचारले पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर, म्हणजे जो दशवार्षिक जो दर आहे लोकसंख्या वाढीचा, हा दर किती आहे या ठिकाणी हा विचारलेला आहे. मग हा दर किती आहे, 17.64% आहे. लक्षात ठेवा, किती आहे, 17.64%. हा प्रश्न आतापर्यंत कमीत कमी 20 वेळा किंवा 20 वेगवेगळ्या परीक्षेमध्ये काय झालाय, रिपीट, जशाच्या तसा रिपीट झालाय. मग अगदी MPSC असेल किंवा ग्रुप डी कुठलाही पेपर असू दे तुमचा, सरळ सेवा असेल, MPSC असेल, UPSC असेल, त्या ठिकाणी हा प्रश्न काय झालेला विचारलेला आहे. मग अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की 2001 ते 2011 हे जे 10 वर्ष आहे किंवा हे जे 10 वर्ष आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाढ, लोकसंख्येची वाढ कोणत्या ठिकाणी झाली, तर ती दादर व नगर हवेली या ठिकाणी झाली. किती झाली हे पण लक्षात ठेवा, 55.5%. दमण व दीवची किती झाली, 53.54%. आणि या ठिकाणी जर राज्य विचारलं की दशवार्षिक वाढ सर्वात जास्त कोणत्या राज्यात झाली, तर त्याचं उत्तर येईल आपलं मेघालय राज्यामध्ये झाली. ती किती झाली, 27.82% वाढ झाली. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवायचं, प्लसचं चिन्ह असलं म्हणजे काय झाली, वाढ झाली. प्लस असेल तर, आणि मायनस असेल तर काय झालेली असती, घट झालेली असती, म्हणजे लोकसंख्या कमी झालेली असते. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पास सर्वात कमी वाढ झालेली लोकसंख्या टक्केवारीमध्ये सांगितलंय, तर नागालँड हे एकमेव असं राज्य आहे की याची लोकसंख्या काय झाली या ठिकाणी कमी झाली 10 वर्षामध्ये वाढण्याऐवजी, म्हणजे -0.47% लोकसंख्या काय झाली यांची कमी झाली. हे लक्षात ठेवा, कोणत्या राज्याची, नागालँडची. त्याच्यानंतर कोणतं, केरळ 4.46, गोवा 8.17%. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त वाढ कोणत्या राज्याची आहे, मेघालयची, आणि सर्वात कमी वाढ कोणत्या राज्याची आहे, तर ती नागालँडची. नागालँडमध्ये वाढ म्हणण्यापेक्षा तिथं काय झाली, घट झाली, उलट लोकसंख्या काय झाली, कमी झालेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 5 नंबर, जर एखाद्या व्यक्तीला मूळतूचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीकडे डॅश नसते. सिंपल आहे, मूळतूस कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतं. म्हणजे त्याच्याकडे काय नसल, व्हिटॅमिन डी नसल. सिंपल प्रश्न आहे, लॉजिक वरून सुद्धा सुटू शकत होता. पुढचा प्रश्न 6 नंबर, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणता समाज, प्रार्थना समाज. मग प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणतं होतं, तर ते होतं सुबोध पत्रिका. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली हे विचारू शकतात. मग स्थापना कधी झाली पहा, तर ती 31 मार्च 1867 साली काय झाली होती, प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. स्थापना कोणी केली होती, तर ती डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर या तरखडे बंधूंनी केली होती. आणि कुठं केली होती, ती मुंबईत केली होती. आणि अध्यक्ष कोण होते या प्रार्थना समाजाचे, तर ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे काय होते, अध्यक्ष होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या 2019-20च्या आर्थिक पाहणीनुसार अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, त्यालाच कोणतं मिशन म्हटलं जातं, अमृत योजना म्हटलं जातं. आणि या योजनेमध्ये, अमृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश करण्यात आला असा आपला प्रश्न होता. मग याच्यामध्ये महाराष्ट्रातील किती शहर आहेत, तर एकूण 44 शहर आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न जशाच्या तसा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण 8 नंबर, काय विचारले पहा, पद्मा सुब्रमण्यम हे एक डॅश डॅश मधील प्रसिद्ध नाव आहे. कोणतं नाव, पद्मा सुब्रमण्यम. हा प्रश्न रिपीट झालाय पहा, तलाठी भरतीला सुद्धा हा प्रश्न जशाचा तसा विचारला होता. आणि अजून कुठल्या तरी एका परीक्षेला विचारला होता, ते माझ्या लक्षात नाही, मला वाटतं बहुतेक DMERला, म्हणजे 2 परीक्षेमध्ये काय केलं होता, एकच प्रश्न जशाचा तसा विचारण्यात आला होता. ठीक आहे, मग या ठिकाणी पद्मा सुब्रमण्यम हे कशामधील प्रसिद्ध नाव आहे, तर हे भरतनाट्यम मधील प्रसिद्ध नाव आहे. लक्षात ठेवा, भरतनाट्यम. ठीक आहे, मग ह्या काय आहेत पहा, भरतनाट्याच्या काय एक प्रसिद्ध शास्त्रीय भरतनाट्याच्या नृत्यांगन आहेत. यांना पुरस्कार मिळाला होता पहा, पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला, 1981. आणि पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला, 2003 साली मिळाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, इथं पहा समृद्धी महामार्गावरती पुन्हा प्रश्न विचारला पहा. समृद्धी मार्गावरती सध्या भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. काय विचारले जात आहेत, तर तो काय मुद्दा चर्चेमध्ये आहे. आता सध्या समृद्धी महामार्ग कशामुळे चर्चेत आहे, तर तो अपघातामुळे. मग लक्षात ठेवा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रस्तावित 8 पदरी द्रुतगती महामार्ग डॅश डॅशना जोडणार आहे. म्हणजे कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे असं विचारले आपल्याला. कॉमन प्रश्न होता, मग कशांना जोडणार आहे हा, तर हा मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडणार आहे. याचं नाव काय पहा पूर्ण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग.
याची एकूण लांबी किती आहे? 700 किलोमीटर लांबी असून तो किती पदरी आहे? तर तो 8 पदरी आहे. लांबी किती आहे? 700 किलोमीटर. किती पदरी महामार्ग असणार आहे? 8 पदरी महामार्ग असणार. ठीक आहे. किती जिल्ह्यामधून जाणार आहे? तर एकूण 10 जिल्ह्यामधून जाणार आहे. किती तालुक्यामधून जाणार आहे? तर 26 तालुक्यामधून. आणि किती गावामधून जाणार आहे? तर तो 390 गावामधून जाणार आहे. ही सगळी माहिती बेसिक आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. महिलांसाठी सेवा सदनच्या माध्यमातून शुश्रूषा अभ्यासक्रम डॅश डॅश कडून सुरू करण्यात आला होता. कुणाकडून सुरू करण्यात आला होता? तर तो या ठिकाणी रमाबाई रानडे यांच्याकडून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मग या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आपल्याला की सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर सेवा सदनची स्थापना सुद्धा कोणी केली होती? तर ती रमाबाई रानडे यांनीच सेवा सदनची स्थापना केली होती. छोटीशी माहिती आहे परंतु लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट माहिती आहे. पुढचा 11 नंबरचा प्रश्न. कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण? कोणतं पुस्तक? कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणाचं पुस्तक आहे असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे. मग हे कोणाचं पुस्तक आहे मित्रांनो? तर हे अभिजित बॅनर्जी यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. ठीक आहे. आणि आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना काय करायचं? नक्की शेअर करायचा, त्यांना फॉरवर्ड करायचा मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय? महाराष्ट्रातील पारंपरिक संगीत वाद्याचे प्रामुख्याने डॅश डॅश श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा मला पुस्तकामध्ये कुठं सापडले नाही. याची मी डिटेल्स घेण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु कुठं सापडला नाही. परंतु तलाठी भरतीला प्रश्न आला होता आणि त्यांनी याचं उत्तर काय दिलेलं आहे? 5 उत्तर दिलेलं आहे. पण ते 5 श्रेणी कोणत्या आहेत किंवा कोणत्या श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं हे काय मला सापडलं नाही. जर कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण काय करू त्याचा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये काय करू समावेश करू आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती काय करू घेऊन जाऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे घेण्यात आले होते. काही प्रश्न इतके कॉमन विचारतात ना मित्रांनो की जे लहान बाळाला सुद्धा माहीत असतील. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं घेण्यात आलं होतं? मुंबई या ठिकाणी. कधी घेण्यात आलं होतं? तर ते 28 डिसेंबर. तारीख सुद्धा लक्षात ठेवायच्या. 28 डिसेंबर 1885 ला गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं होतं. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हे पण लक्षात ठेवायचं. कोण होतं? ओमेशचंद्र बॅनर्जी. आणि पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते हे पण लक्षात ठेवा. किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. या 72 पैकी सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांताचे होते याच्यावरती सुद्धा अलीकडे प्रश्न विचारलाय. तर सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या प्रांताचे होते? तर ते होते मुंबई प्रांताचे. ठीक आहे. तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता त्याच्यामुळे डिटेल्समध्ये लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न 15 नंबर. 2019चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला. ते महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्याचे होते. मग हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे होते नानाजी देशमुख? तर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याचे होते. यांना कधी भारतरत्न देण्यात आला हे पण लक्षात ठेवा. तर 2019 साली. 2019 सालीचा जो भारतरत्न आहे हा 3 व्यक्तींना देण्यात आला होता. मग त्या 3 व्यक्तीपैकी नानाजी देशमुख एक होते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एक होते आणि भूपेन हजारिका हे एक होते. तिघांचे पण लक्षात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग सुरुवात कधीपासून झाली? 1954 पासून झाली. याचं वितरण किती तारखेला केलं जातं? तर याचं वितरण 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी काय केलं जातो? भारतरत्न पुरस्कार दिला जातो. कोणाच्या हस्ते दिला जातो? तर हा राष्ट्रपतीच्या हस्ते देणारा पुरस्कार आहे. ठीक आहे. आणि हा काय आहे? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भरपूर वेळेस प्रश्न विचारला की भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर तो कोणता आहे? भारतरत्न पुरस्कार हा काय? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आणि एका वर्षात काय जास्तीत जास्त किती व्यक्तींना दिला जातो? तर एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रथम विजेते म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण हा प्रश्न विचारला जातो. मग ते कोण होते? तर सी राजगोपालचारी, त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉक्टर सी व्ही रमण या तिघांना सुद्धा एकाच वेळी एकाच वर्षी देण्यात आला होता. ते वर्ष होतं 1954चा भारतरत्न पुरस्कार. ठीक आहे. पण जर प्रथम विजेते कोण असं विचारलं तर आपलं उत्तर काय द्यायचं आहे?
सी राजगोपालचारी हेच द्यायचं आहे. 1, 2, 3 असंच त्यांचा काय आहे क्रमांक आहे. कोणते 3 आहेत हे लक्षात ठेवा. सी राजगोपालचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉक्टर CV रमन. पुढचा प्रश्न 16 नंबर. नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? जशाचा तसा प्रश्न रिपीट झाला होता. मग नंदीकोलू हे कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? तर हे कर्नाटक राज्याचं पारंपरिक नृत्य आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? कशामध्ये विचारलंय? विधान परिषदेमध्ये किती आहे एकूण सदस्य संख्या? तर एकूण सदस्य संख्या 78 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, सोपा प्रश्न होता. मग या ठिकाणी पहा, राज्य विधिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात आहे? राज्य विधिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कलम 168 मध्ये काय आहे? राज्य विधिमंडळाची तरतूद आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये विधान परिषद निर्माण करणे, विसर्जित करणे, ठीक आहे ते चालं, निर्माण करणे किंवा विसर्जित करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे हे विचारलं जातं. तर ही तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 169 मध्ये आहे. आणि ही करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार संसदेला आहे. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करणं किंवा असलेली विधान परिषद विसर्जित करणं, बरखास्त करणं हा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 169 नुसार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर विधानसभेची रचना कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर विधानसभेची रचना कलम 170 मध्ये दिलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे. मग किती आहे? तर 288 काय महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. विधान परिषदेची रचना कोणत्या कलमामध्ये आहे? तर ती कलम 171 मध्ये आहे. फरक लक्षात ठेवा, निर्मिती किंवा बरखास्त करण्याची तरतूद 169 मध्ये, परंतु रचना कोणत्या कलमामध्ये आहे? तर ती 171 मध्ये आहे. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे याच्यामध्ये किती सदस्य संख्या आहे? तर याच्यामध्ये 78 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की सध्या भारतामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर सध्या किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे? 6 राज्यामध्ये आहे. हे 6 राज्य कोणते आहेत पहा? उत्तर प्रदेश आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 6 झाली का पहा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. या 6 राज्यामध्ये काय आहे सध्या? विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे. जुनं जर पुस्तक असेल तुमच्याकडं तर त्या ठिकाणी 7वं राज्य दिलं असेल. 7वं राज्य कोणतं होतं? जम्मू आणि काश्मीर, म्हणजे जम्मू काश्मीर होतं. परंतु सध्या इथली विधान परिषद काय झालेली आहे? बरखास्त करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्याची विधान परिषद बरखास्त करण्यात आली? तर ती कोणत्या राज्याची बरखास्त करण्यात आली? जम्मू काश्मीर या राज्याची विधान परिषद बरखास्त करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितीवर बंधनकारक आहे. बरोबर आहे. सॉरी, पुढचं विधान काय दिलंय? विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. या ठिकाणी काय आहे? दोन्ही विधानं बरोबर आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न जसा तसा पुन्हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील घटनात्मक संस्था नाही? आता घटनात्मक संस्था म्हणजे काय? तर त्या संस्थेच्या स्थापनेची तरतूद काय घटनेमध्ये दिलेली आहे. घटनेतील अमुक अमुक XYZ कलमामध्ये सांगितलेलं आहे की ही संस्था स्थापन करण्यात येईल. तर ती संस्था कोणती असते? घटनात्मक संस्था असते. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, घटनात्मक संस्था म्हणजे काय? तर घटनेमध्ये तरतूद असेल ती संस्था, स्थापनेची तरतूद असेल ती संस्था म्हणजे घटनात्मक संस्था. मग इथं ऑप्शन काय दिलेत? NCSC, UPSC, नीती आयोग आणि GST परिषद. तर यापैकी नीती आयोग ही संस्था काय? घटनात्मक संस्था नाही. आपल्याला नाही असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर इथे विचारला जातो की नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. इम्पॉर्टंट आहे तारीख, याच्यावरती प्रश्न विचारलेला जातो भरपूर वेळेस. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? विचारलं आपल्याला की 1905ला जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन काय दिलेत? उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, आनंद मोहन बोस आणि गोपाळकृष्ण गोखले. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या.
व्हिडिओ आवडला असेल परंतु नजर चुकीने लाईक करायचं राहून गेलं असेल तर प्लीज एक लाईक करा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.